नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 27 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये मालक साहेबांच्या परवानगीमुळे आनंदी आता कसं वटपौर्णिमेचं व्रत अगदी आनंदात धूमधडाक्यात साजरं करणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मितालीला आपल्या आईची खूप आठवण येत असते. ती आता आपल्या आईची नथ हातात घेऊन त्याकडे एकटक बघत असते, रडत असते. आणि पृथ्वीदादा आता तिच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत असतो, तिची समजूत काढत असतो. तेवढ्यात लगेच आता शिल्पा तिकडे पोचते. आता लगेच शिल्पा म्हणू लागते, काय रे पोरांनो, अरे काय झालंय? शिल्पाचं लक्ष आता लगेच मितालीच्या हातात जी नथ असते ना त्याकडे जातं. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, काय झालं मिताली, आईची आठवण येते का? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, बघ ना ग आत्या, मी किती समजावतोय तिला, पण मितालीला ना आज खूप आईची आठवण येते. सारखी रूममध्ये रडत होती, सारखी आईची नथ बघत बसली, बघ ना आता समजाव बरं तू. आता लगेच शिल्पा पटकन मितालीला घट्ट मिठी मारते. रडू नको ग बाळा, मी तुमच्या मनाची परिस्थिती समजू शकते, पण मी तुम्हाला तुमच्या आईसारखीच आहे की नाही, रडू नका, शांत व्हा बरं. त्यावर लगेच आता पृथ्वी पटकन आपल्या आत्याजवळ बसतो आणि आत्याचा हात हातात घेतो. आत्या, आम्हाला ना तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवंय, आम्ही जे मागतोय ते देशील ना? त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, मागून तर बघा, नाही दिलं असं होणारच नाही. ही शिल्पा तुमचे प्रत्येक हट्ट पुरवणार म्हणजे पुरवणार. मागा, तुम्हाला जे मागायचंय ना ते मागा. त्यावर लगेच आता पृथ्वी आणि मिताली म्हणू लागतात, आत्या, कसं आहे ना, आमच्यासोबत आमची आई नाही आहे ग, आम्हाला तिची खूप आठवण येते. पण जर आम्ही शलाका मावशीला भेटलो, तिला बघितलं ना, कदाचित असं वाटतं आमची आईच आमच्याजवळ आली. त्यामुळे प्लीज आत्या, तुला शलाका मावशी आवडत नाही, पण प्लीज आम्ही तिला भेटायला बोलवलं तर चालेल का? आम्हाला तुझी परमिशन हवी. आत्या सांग ना गं. आता लगेच शिल्पाला मात्र या शलाकाचा खूपच राग येतो. पण आता मुलांचा हट्ट तिला पुरवायचा असतो ना. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ठीक आहे, दिली परवानगी. तुम्हाला भेटायचं आहे ना शलाकाला, तुम्हाला तिला भेटल्यानंतर बरं वाटत असेल, तुमचं मन शांत होत असेल, तर मला काही हरकत नाही, तुम्ही तिला बोलावून घ्या. त्याच वेळेस आता लगेच मिताली पटकन ती नथ शिल्पा आत्याच्या हातात ठेवते आणि पृथ्वीदादाकडनं मोबाईल घेऊन लगेच आता शलाका मावशीला कॉल करते. आता या शिल्पाला राग आलेला असतो, पण तरीही ती गप्पच असते. तर त्याच वेळेस इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. मालक साहेब उशिरा आल्यामुळे आनंदी त्यांचीच वाट बघत असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, हे घ्या प्रसाद घ्या. हे बघा, प्रसाद खाल्ल्याशिवाय तुम्ही जेवत नाही हे मला ठाऊक आहे, प्लीज मालक साहेब. तेव्हा लगेच आता मालक साहेब आनंदीसमोर हात पुढे करतात, दे प्रसाद मला. आनंदीला आता दिसत नसतं, पण आता बरोबर आनंदी मालक साहेबांच्या हातावरती प्रसाद ठेवते. त्याच वेळेस मालक साहेब तो प्रसाद खातात आणि आता लगेच निघणार. तेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, माझ्या इच्छेसाठी नाही, पण प्रसाद खाल्ला म्हणून तरी 2 घास खाऊन घ्या. आता मालक साहेब लगेच खुर्चीवरती बसतात आणि जेवणाला सुरुवात करतात. आनंदी तिकडेच उभी असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते. आज जे काही घरात घडलंय ना, त्यामुळे तुम्ही खूप अपसेट आहात, मला माहिती. पण मालक साहेब, वाईट वाटून घेऊ नका, शेवटी ती मुलं आपलीच आहे ना हो, आणि मुलंही लहान आहेत, त्यामुळे त्यांचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास, माझ्या मुलांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं, हे मला तुझ्याकडनं ज्ञान नको आहे आनंदी. माझी मुलं आहेत ती, आणि ती कशी आहेत ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तू या सगळ्यात पडू नये असं मला वाटतंय, आणि मला त्यांच्याबद्दल, त्यांच्या परिस्थितीबद्दल काही ज्ञान शिकवायची गरज नाही आहे. चल मी येतो. असे म्हणत आता मालक साहेब पटकन ताटावरनं उठतात आणि लगेच आपल्या रूममध्ये निघून जातात. आनंदीला जरा वाईट वाटतं. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र शलाकाची घरात एंट्री झालेली असते. घरात येताच शलाका म्हणू लागते, डार्लिंग, मी आले. असे म्हणताच मिताली, पृथ्वी पटकन आपल्या मावशीला घट्ट मिठी मारतात. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, मावशी तू आली, बरं झालं, तू आल्यानंतर आम्हाला खूप भारी वाटतं, खूप आनंद झाला आहे आम्हाला. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, हो, तुम्हाला झाला असेल आनंद, पण काही लोक जळतात ना मी इकडे आल्यानंतर. असे म्हणत आता शलाका शिल्पाकडे बघू लागते. शिल्पा मात्र मोठाले डोळे करून रागानेच आता या शलाकाकडे बघते. ए शलाका,
तोंड नीट ठेवायचं आणि नीट बोलायचं. कसं आहे ना, तुला या घरात कोणी बोलावलं हे लक्षात ठेव. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, शिल्पा अगं तुला कितीही मिरच्या झोंबत असल्या आणि वाटत असलं ना मी इथे येऊ नये, तरीसुद्धा मला इकडे बोलावलंय म्हणून आले मी. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, तुझ्या भाच्यानी जरी तुला बोलावलं असलं ना तरी माझी परवानगी घेतली त्यांनी, आणि अजूनही तुला या हवेलीत पाऊल टाकण्याशिवाय पर्याय नाहीच आहे. कारण या घरात पाऊल टाकायचं असेल ना तर तुला या शिल्पा निंबाळकरची परवानगी घ्यावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यावर लगेच आता मिताली म्हणू लागते, आत्या आत्या प्लीज मावशीला काही बोलू नको प्लीज. त्यावर आता पृथ्वी म्हणू लागतो, हो आत्या प्लीज काही बोलू नको ना गं. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ठीक आहे तुमची इच्छा होती म्हणून तुमच्या मावशीला मी घरात बोलावले, तुम्ही मारा तुमच्या मावशीबरोबर गप्पा, मी जाते रूममध्ये. तसंही आणि ही शिल्पा या घरात आल्यानंतर फक्त या शलाकाचा मात चांगलाच उतरवू शकते एवढं तिला माहिती आहे. त्यामुळे मी निघते. कसं आहे ना, मी जर इथे थांबले ना तर ही शलाका महाभारत उभं करेन, त्यामुळे मी जाते रूममध्ये. असे म्हणताच आता लगेच शिल्पा आत्या आपल्या रूममध्ये निघून जाते. आता शलाकाला मात्र खूप आनंद होतो. तेव्हा लगेच आता ती मुलांना म्हणू लागते, हे बघा आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट्स आणलेत. आता लगेच मितालीसाठी पृथ्वीसाठी गिफ्ट दिलेलं असतं, पण प्रांजल कुठे, तो दिसत नाही, त्याला बोलवा की. त्यावर लगेच आता मिताली म्हणू लागते, मावशी अगं प्रांजल ना इव्हेंटसाठी गेलाय. तेव्हा शलाका म्हणू लागते, ठीक आहे बरं बरं त्याचं गिफ्ट तुम्ही नक्की द्या. आणि हे बघा तुमच्यासाठी मस्त गोडाचा खाऊ आणलाय, बसा बरं पटकन खाऊन घ्या. आता लगेच मिताली आणि पृथ्वी पटकन गुलाबजाम खाण्यासाठी बसतात. तेव्हा आता शलाका म्हणू लागते, मी फ्रेश होऊन आले. शलाका आता वरती रूमकडे निघालेली असतानाच विद्याधर येतो. अरे बापरे, कोण पधारलंय आज हवेलीत? शलाका मॅडम तुम्ही? तेव्हा शलाका म्हणू लागते, हो कारण आज माझ्या भाच्यांनी बोलावलं होतं ना म्हणून यावं लागलं. तेव्हा विद्याधर हसतच म्हणू लागतो, भाच्यांनी बोलावलं म्हणून मावशी आली का? नाही नाही मावशीचा नक्कीच काहीतरी हेतू असणार आहे, त्याशिवाय मावशी हवेलीत येणारच नाही. काय मग शलाका मॅडम, काय चालू आहे डोसक्यात? तेव्हा शलाका म्हणू लागते, अगदी बरोबर ओळखलं. कुठे ते नवीन पाखरू, कुठे आनंदी, कुठे कुठे? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी नावाचं पाखरू असेल की घरातच, इकडे तिकडे लपत छपत असेल, काळजी करू नका, समद काही सापडेल तुम्हाला. आता मात्र शलाका लगेच हसू लागते. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे तुमचं चालू द्या, आम्ही येतो जरा बाहेर फेरफटका मारून. असे म्हणताच विद्याधर खाली येतो. मुलं आता गुलाबजाम खात असतात. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे भाच्यांसाठी खाऊ आणला गोडाचा, लय बारी मावशी तुमची, मला बी द्या की एक. असे म्हणताच विद्याधर आता एक गुलाबजाम खाऊ लागतो. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, लय प्रेम करते तुमची मावशी, चला पोरांनो मी येतो बाहेर जाऊन. असे म्हणताच आता विद्याधर तिकडनं निघतो. तेवढ्यात लगेच आता ही शलाका खाली येते. मुलांनो खाल्ला ना खाऊ, मस्त होता ना, आवडला ना? तेव्हा लगेच मिताली उठते, हो मावशी खरंच खूप आवडला, पण मावशी माझे एक ऐकशील? आता लगेच मिताली पटकन आपल्या आईची जी नथ असते ना ती आता शलाकासमोर धरते आणि म्हणू लागते, मावशी ही आईची नथ आहे, तू एकदा ट्राय करून बघ ना. आई म्हणजे तुला कशी दिसते मला एकदा बघायचंय ग, तू जर ही नथ घातली ना तू अगदी आईसारखी दिसशील प्लीज. आता लगेच इथे शलाका म्हणू लागते, ठीक आहे तुमच्यासाठी मी काय पण करू शकते. आता लगेच शलाका पटकन ती नथ आपल्या नाकात घालते. आता पृथ्वी आणि मिताली आपल्या मावशीकडे बघू लागतात, एकदम जणू आपली आईच आहे की काय त्यांना असं वाटू लागतं. दोघेही पटकन आता मावशीला घट्ट मिठी मारतात. आता मिताली तिला आई अशी हाक मारते. या शलाकाला राग येतो, पण आता मुलांसमोर प्रेम दाखवायचं म्हणून नाटकं चालू असतात. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, मावशी आईच्या आठवणीत एक सेल्फी काढूया ना, चल ना. तिघेही आता मस्त फोटोज काढू लागतात. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता आनंदी सगळे नोकर चाकर किचनमध्ये नाश्त्याचं काम करत असतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई मी तुम्हाला काल रात्री जी वस्तू आणायला सांगितली होती ती आणली का तुम्ही? द्या बरं पटकन, आणली असेल तर. त्यावर आता सुनीताताई लगेच पिशवी घेऊन येतात. आनंदीताई मी ती वस्तू आणली हो, पण आनंदीताई हे समज करायची काय गरज आहे? तुम्ही जर अशा बाहेर गेलात तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना. त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई काळजी करू नका,
मी जे काही करते ना ते अगदी विचारपूर्वक करते. तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक होणार आहे. तर आता इकडे बाहेर सगळेजण आज घरात नाश्त्यासाठी टेबलवरती बसलेले असतात, संपूर्ण घर. तेव्हा लगेच माई म्हणू लागतात, हे बघा, कालपर्यंत घरात फक्त राडा वादावादी एवढंच चालू होतं, कटकटी, दुसरं काहीच नाही. पण आज ना, आज सगळ्यांनी निवांत बसून नाश्ता करायचा आहे. कोणी कुणाला टोमणे मारायचे नाही, कोणी कुणाला काहीच बोलायचं नाही. शांतपणे सगळ्यांनी आनंदाने प्रेमाने नाश्ता करायचा, ते पण आनंदात गप्पा मारून, कळलं? तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, माई तू हे सगळं माझ्याकडे बघून का बोलतेस? म्हणजे मी घरात कटकट करतोय असं म्हणायचंय का तुला? त्यावर माई म्हणू लागतात, अरे मी सगळ्यांनाच बोलते, तुला थोडी बोलते पृथ्वी. तेव्हा लगेच आता हा विद्याधर मुद्दामून भांडणं उकरून काढण्याचा प्रयत्न करू लागतो. नाही 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 पृथ्वी, माई तुला नाही बोलल्या, अरे त्या मला बोलल्यात, माझ्याकडूनच बघायल्यात आणि बोलायल्यात, कारण मीच घरात भांडणं काढत असतो ना, मलाच ही कामं जमतात असं म्हणणं आहे समद्यांचं, म्हणून त्या टोमणे मारतायत मला. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, विद्याधर अरे काय बोलतोयस तू? मी सांगितलं ना, मी समद्यांचं नावं घेतलेत. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, विद्याधर गैरसमज करून घेऊ नको. अरे तिने समद्यांची नावं घेतली, समद्यांनी शांत बसा असंच म्हणायचंय तिला. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, एक मिनिट, काय चालू आहे? शांत बसा म्हटलं ना, शांत नाश्ता करायचा. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई अगं नाश्ता आलायच कुठे करायला? त्याच वेळेस मालक साहेब एक नाही दोन नाही गप्पच. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, सुनीता सुनीता अजून नाश्ता झाला नाहीये का? किती वेळ वाट बघायची? तेवढ्यात आनंदी आवाज देते, आलो आलो शिल्पाताई लगेच आलो. आता आनंदी, सुनीताताई शिल्पाच्या ऑर्डरमुळे पटकन आता नाश्ता घेऊन येतात. आता मात्र आनंदीने अगदी सुनीताताई त्यांच्यासारखी साडी परिधान केलेली असते. आता हे बघता शिल्पा विद्याधर मात्र खूपच खुश होतो. सगळेजण धक्क्याने आनंदीकडे बघत असतात, कारण आज नोकरांचा वेश करून आनंदी घरात वावरत असते. आता मात्र मालक साहेबांचं लक्षही आनंदीकडे जातं. मालक साहेबांना धक्काच बसतो. त्यावर लगेच शिल्पा मनोमनी खुश होते, चला आज या आनंदीला तिची लायकी कळली, बरं झालं एकदाचं. त्याच वेळेस विद्याधर तर लय खुश होतो, जणू त्याला असे लाडूच फुटू लागतात मनात. आता लगेच तू मनाशीच म्हणू लागतो, चला आजपासून आनंदी या घरची नोकर झाली, आता मग नोकराचा उपभोग घ्यायला हरकत नाही, असं आता लगेच याचं कटकारस्थान सुरू होतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी आनंदी हे काय कपडे घातले तू? त्यावर लगेच आता सगळेजण मालक साहेबांकडे बघू लागतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई हे सगळं काय चालू आहे? हाय काय प्रकार आहे? आनंदीने हे कपडे का परिधान केलेत? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, मालक साहेब तुम्ही चुकताय असं वाटत नाही तुम्हाला? नोकर नोकरांचेच कपडे घालणार नाही तर कुणाचे घालणार? हा तुमचा प्रश्न जरा विचित्र वाटतोय, असं कळत नाही तुम्हाला? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, काय नोकर? आनंदी? आता मात्र लगेच विद्याधर असतच म्हणू लागतो, नोकर? वा ताई, नोकरांचे कपडे मस्त घेतलेत हा, एकदम भारी, छान सूट होतात त्यांना. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी आनंदी अगं हे सगळं काय आहे? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, बास युगंधर निंबाळकर, तुम्ही नोकरांच्या कपड्यांवरती एवढं लक्ष देताय, एवढा विचार करताय, नाही मग त्यांनी कोणते कपडे घालायचे? तुम्ही त्यांच्यासाठी कुठला ड्रेस कोड ठेवलाय का? नाही असेल तसं काहीतरी सांगून टाका, एवढा विचार करू नका. एवढा विचार जर माझ्या आईचा केला असता ना, तर आज आमची आई आमच्या सोबत असती, आम्हाला सोडून गेली नसती. असे म्हणत पृथ्वी आता लगेच आपल्या आईच्या फोटोकडे बघू लागतो. मालक साहेबांना मात्र खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, एक मिनिट थांबवा बरे, सगळं काय चालू आहे तुमचं? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, बघ ना आत्या, अगं युगंधर निंबाळकरांना नोकर आणि घरातल्यामध्ये फरकच कळत नाहीये. अगं आनंदी, तू नशीब काढलं ग बाई, तू नोकर असून तुझी एवढी काळजी घेतात. खरंच मालक साहेब नक्की नोकरच आहे ती ना, की या घरची मोठी मालकीण आहे? आता मात्र मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस विद्याधर असतच म्हणू लागतो, दादा अरे पृथ्वी काहीतरी प्रश्न विचारतोय तुला, दे की उत्तर, त्याचं उत्तर नाहीये का तुझ्याकडे? अरे दे की पटकन उत्तर. त्याच वेळेस मालक साहेब उठतात, मला नाश्ता करायचा नाहीये, मी चाललो, असे म्हणताच मालक साहेब निघणार. तेच आता लगेच आनंदी म्हणू लागते, थांबा
थांबा मालक साहेब, हे बघा, असं बिना नाश्त्याचं ताटावरनं उठू नये हो. 2 घास तरी खाऊन जा. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, या असल्या टेबलवरती माझ्या घशाखाली एक घास बी उतरणार नाही. माझा नाश्ता माझ्या रूममध्ये पाठवून द्या. तेव्हा आनंदी म्हणू लागते, ठीक आहे, लगेच आणते मालक साहेब. मालक साहेब आता रागाच्या भरात आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा लगेच पृथ्वी आता आनंदीकडे बघतो. खरंच तू नशीब काढलं बाई, तुझा या घरात विचार केला जातोय. जाऊ द्या, युगंधर निंबाळकर कुणाचा तरी विचार करू शकतात एवढं मात्र कळलं. असे म्हणताच आता विद्याधर हसू लागतो. त्याच वेळेस माई म्हणू लागतात, पृथ्वी आता गप्प बैस आणि गुपचूप नाश्ता करून घे बरं. तेव्हा लगेच आता शिल्पा मात्र मनोमनी खुश होते. त्याच वेळेस आता आनंदी लगेच सुनीताताईंना घेऊन मालक साहेबांचा नाश्ता घेऊन निघालेली असते. तर इकडे आता पृथ्वी आणि मिताली पराठ्याचा एक घास खाऊन बघतात. दोघांना मात्र अगदी आपल्या आईच्या चवीची आठवण आलेली असते. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, 1 मिनिट, हे पराठे कोणी बनवले? नाही म्हणजे हे थालीपीठ हे सगळं कोणी केलंय? त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी, अरे आपल्या घरात नाश्ता सुनीताताईच करतात, तुम्हाला माहिती नाही आहे का? त्यावर मिताली म्हणू लागते, नाही नाही, ही चव सुनीताताईंची नाहीच आहे. मी ओळखते ना सुनीताताईंच्या हातची चव. हा ना वेगळाच कुणाचा तरी आस्वाद आहे. नेमकं कोणी बनवलाय नाश्ता? कुणाची चव आहे ही? खूप मस्त आहे. असं वाटतंय ही चव आधीची ओळखीची आहे. मी कधीतरी चाखून बघितली असं वाटतंय, हो की नाही पृथ्वी दादा? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो, खूप छान आहे. कोणी बनवलंय जेवण? आता मात्र माई बापू सगळेजण मुलांकडे बघू लागतात. तर त्यानंतर मालक साहेब आपल्या रूममध्ये असतात. आनंदी आणि सुनीताताई दोघीजणी नाश्ता घेऊन येतात. नाश्त्याचं ताट टेबलवरती ठेवतात. सुनीताताई निघून जातात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुमचा नाश्ता ठेवलाय. आनंदी निघालेली असतानाच मालक साहेब म्हणू लागतात, थांब आनंदी, अगं हे समजा काय चालू आहे? अगं तू या घरातली मोलकरीण नाही आहे आनंदी. का तू स्वतःची ओळख लपवली? अगं अशी नोकरासारखी का फिरते तू घरात? काय चालू आहे समद? आनंदी म्हणू लागते, मालक साहेब ते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी तुला हे सगळं शिल्पाताईने करायला सांगितलंय का? तिने तुला धमकी दिली का? सांग ना, तिने तुला नोकरासारखं वावरायला सांगितलंय का या घरात? तसं असेल तर सगळं काही सांगू टाक आनंदी. हे बघ, मुलांसमोर तू अशी नोकरासारखी नाही फिरू शकत. अगं तू त्यांची आई आहे. तू या घरातली सून आहे हे त्यांना माहिती व्हायला पाहिजे. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब, मला हे समजा कोणीच करायला सांगितलं नाही. हे सगळं मी स्वतः माझ्या इच्छेने करते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अगं पण का? कशासाठी? त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब हे बघा, आधीच तुमच्या मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये खूप वाद चालू आहे. खरंच मोठा विस्तवच निर्माण झालाय आणि माझ्यामुळे अजून आपल्या मुलांमध्ये आणखीन दुरावा वाढावा असं मला काही होऊ द्यायचं नाही हो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आपल्या मुलामध्ये? त्यावर आनंदी म्हणू लागते, हो, आता मी त्यांची आई आहे ना. त्यामुळे मालक साहेब प्लीज, मला जर आत्ताच त्यांना मी त्यांची आई आहे हे जर कळू दिलं ना, तर ते भडकतील हो आणि ते आणखीन तुमच्यापासून दूर जातील. त्यामुळे प्लीज मालक साहेब, मला थोडा वेळ द्या. मी त्यांची मनं जिंकेल आणि मग त्यांना सत्य कळू द्या. प्लीज मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, मी माझ्या मुलांना चांगलंच ओळखतो. अगं ती मुलं कसली आहे ना तुला माहिती नाही आहे. हे सगळं तू बोलते ते अगदी बरोबर आहे, पण हे कठीण आहे आनंदी, हे शक्य नाही आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही फक्त मला एक संधी द्या. बघा, मी मुलांची मनं नक्की जिंकणार. कसं आहे ना, त्यांना आत्ता लगेच जर आपल्या लग्नाबद्दल कळलं तर मग ते खूप भडकतील आणि त्यांच्यातला आणि तुमच्यातला दुरावा खूप वाढेल. मग तो मिटवणं शक्य नाही आहे हो. त्यामुळे प्लीज मालक साहेब, मला असं नोकरासारखं राहू द्या. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, मी जगाला घाबरत नाही. सगळ्या गावासमोर, अख्ख्या जगासमोर मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, लग्न केलंय, तुला या घरात बायको म्हणून आणलंय. नोकरासारखं मी तुला वागू देणार नाही. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, आजवर माझ्या आयुष्याचे निर्णय सगळे नशिबाने घेतले तो. पण प्लीज मालक साहेब, मी फक्त आजवर आयुष्यात ना फक्त काटेच सहन केले तो. प्लीज मला माझ्या आयुष्याचा एवढा एक निर्णय घेऊ द्या. कारण मला ना माझ्या नशिबाने काहीच दिलं नाही हो. सदैव दुःख, यातना, संकट एवढंच भेटत आलंय. लहानपणापासून मला दृष्टी. आता मात्र असं म्हणताच मालक साहेब लगेच आनंदीकडे बघू लागतात. आनंदी आता थबकते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, काय म्हणाली? दृष्टी?
त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता वटपौर्णिमेचं व्रत असतं. आनंदी छान अगदी नटून थटून वटपौर्णिमेच्या व्रतासाठी निघालेली असते. तेवढ्यात लगेच मालक साहेब येतात. आनंदी थांब, तू हे व्रत नाही करू शकत. मी जरी तुझ्यासोबत लग्न केलं असलं ना तरी मी तुला बायकोचा दर्जा दिलेला नाहीये. मी तुला माझी बायको मानत नाहीये. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही जरी मला बायको मानत नसला तरी मी तुम्हाला नवरा मानते ना, त्यामुळे प्लीज मालक साहेब मला हे व्रत करू द्या. आता मालक साहेब कशी आनंदीला परवानगी देणार आणि आनंदी अगदी छान पद्धतीने व्रत पार पाडणार हे आपल्याला बघायला भेटेलच. पण त्यानंतर आता आनंदी नोकराच्या वेशात आहे म्हटल्यानंतर या विद्याधरची कटकारस्थानं खूप वाढलेली असतात. घरात आता खाली हॉलमध्ये आनंदी एकटीच काम करत असते. आता मात्र लगेच हा विद्याधर तिकडे येतो. आनंदीला घट्ट मिठी मारतो. आनंदी आता तर तू या घरातली नोकर आहे, मग नोकराने मालकाचं ऐकायचं असतं आणि मी तर तुला छान अशी संधी देतोय, या संधीचा फायदा करून घे. चल आनंदी, असे म्हणताच आता विद्याधर घट्ट आनंदीला मिठी मारून ओढू लागतो. आता मात्र पुढे काय होणार? आनंदी आणि मालक साहेबांच्या लग्नाचं सत्य समजणार का? की आनंदी लवकरच मुलांची मनं कशी जिंकणार हे सगळं आपल्याला बघायला भेटेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.